माढा शहरामध्ये भारत देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी माढा शहरातून भव्य अशा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। अतिशय उत्साही वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणांनी शहरातील वातावरण स्फूर्तिदायक बनलं होतं। माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणातून निघालेल्या या सर्वपक्षीय तिरंगा रॅलीमध्ये शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांसह जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, माढा नगरीच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे, भाजपा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, माढा नगरीच्या उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, नायब तहसीलदार विजय कवडे, नगरपंचायत विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे, वडशिंगे गावचे सरपंच दत्तात्रय जाधव, शहाजी साठे, मदन मुंगळे, अनिकेत चौरे, नितीन शिंगाडे, नागेश राऊत, संध्या कुंभेजकर, आजीनाथ माळी, नितीन साठे, नितीन चौरे, धैर्यशील भांगे, नागेश खेडकर, सुरेश माळी, विठ्ठल नागटिळक, माजी सैनिक पितांबर लेंडवे, तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे छात्राध्यापक यांसह शहरातील शाळा, कॉलेज, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। माढ्यातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हातामध्ये घेऊन देशभक्तीची ज्योत मनामनात तेवत ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली। हर घर तिरंगा अंतर्गत विद्यार्थ्यांना दिलेल्या घोषणांनी संपूर्ण माढा शहर दणाणून सोडलं। शेवटी प्रशालेमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी दत्तात्रय जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।